अज्ञात चोरट्यांनी घर फोडून 71,000चा ऐवज लंपास. संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत येथे 3 जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दीपक वसंतराव गायकवाड यांच्या घरात घुसून कपाटाचे लॉकर तोडत 71,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनेचा तपशील. दुर्गादैत गावात राहणारे दीपक वसंतराव गायकवाड आणि त्यांची पत्नी घरी असताना चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात शिरून कपाटाचे लॉकर फोडले. सकाळी 5च्या सुमारास कपाट उघडे दिसल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरीला गेलेल्या मालामध्ये सोन्याचे दागिने, 25 ग्रॅमची गवळी पोत किंमत अंदाजे 50,000 रुपये व 5 ग्रॅमचे तुंगली अंदाजे किंमत 5,000 रुपये. त्यासह चांदीचा दागिना 1 ग्रॅमचा करदोनळा अंदाजे किंमत 1,000 रुपये. विशेष कपाटात ठेवलेले नगद रक्कम 15,000 रुपये असा एकूण 71,000 रुपयाचा दागिन्यासह माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. घटनेच्या वेळी दीपक गायकवाड यांचा मोठा मुलगा आशुतोष पुण्यात नोकरीसाठी तर लहान मुलगा रुपेश शिक्षणासाठी पुण्यात असल्याने घरात केवळ पती पत्नीच उपस्थित होते. चोरी दरम्यान वाडग्याचा दरवाजा उघडलेला आणि कपड्यांची बॅग विस्कटलेली आढळली. तक्रार आणि तपास. घटनेनंतर दीपक गायकवाड यांनी तातडीने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस ठाणेदार API राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार उमेशभाऊ बोरसे तपास करत आहेत. संबंधित प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक BNS 2023/305 BNS 2023/331 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील वाढते गुन्हे. दुर्गादैत आणि वानखेड परिसरात अशा चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या प्रकारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करून न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नंतर मग गेट पाहिलं, थोडंसं गेटही उघडं होतं. बरं. नंतर समजलं की बा आपलं कपाट कोणतरी फोडलं. बरं. कपाटात काय काय होतं तुमचे? सोनं होतं, पोत होती, हां. कानातले होते. बरं. 15,000 रुपये कॅश होती. ते चाळ, करदोळा चांदीचा, बरं बरं. शिक्के होते चांदीचे. तुम्ही पोलीस यंत्रणेला केव्हा सांगितलं मग? मी सकाळी 8:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये गेलो. हो काय? हो. बरं बरं. अजून कोणती बॅग होती ते? हे बॅग होती, लाल बॅग. हे लाल बॅग तिकडे पडेल होती. बरं बरं बरं. आणि ते तिकडूनच प्लॅन म्हणजे तिकडूनच गेले ते. बरं बरं. हे काय फेकून गेलो.